मला भगवत सुद्धा नाहीये विठुरायाकडे। हात नाही लावायचा माझ्या मुलीला। हात लावायचा नाही। आमच्या नादाला लागू नकोस, उगाच जीव गमावशील। चल अगं चल आधी। मागे वा, आधी मागे वा। आता सखू नाही ना दाराशी, मग तुम्ही मागे लांब राहायचं नाही। मालकाने सांगितलं असेल थांबायचं म्हणून थांबलात तरी चालेल, पण लांब न, इथं जवळ येण्याचं काम नाही। आणि सखूच्या अंगाला तर हात लावायचाच नाही। चल आधी आधी घरी चल। अगोचरपणा करून नव्या संकटात पडायचं नाहीये। तुला म्हंटल ना मोठी माणसं आहेत बघायला, तरी का आलीस? चल बघू। अगो उमाई, माझ्या विठुरायाला अशा वेळेस एकटं कसं टाकून जायचं? अगं बघ ना ग, तो कसं बघतोय, सगळ्यापासून लोणी पण नाही दिलंय। बघ ना ग कसं तोंड उतरलंय त्याचं। बघ आजी आजी तू तरी सांग ना ग तिला। ऐक जरा, अगं ह्या धटिंगणाने तुला पुन्हा उचलून नेलं असतं म्हणजे ग। ऐक बघू, चल आधी आधी घरी चल। माझा विठुराया, अगं माझा विठुराया। अगं उमाई माझा चल म्हटले ना। अगं उमाई माझा विठुराया। बस इथे। अगं माझा, अगं माझा विठुराया। कशाला ओरडायला लावतेस ग? आता इथून अजिबात हालायचं नाही, आणि हल्लीस ना तर चटका देई ना पायाला। अजिबात बाहेर यायचं नाही। कर ग कर, मला शिक्षा कर। पण आपण आपल्या विठुरायाला का शिक्षा देतोय? आपल्याला जर असं कोणी कुंडन ठेवलं तर आपल्याला चालेल का? मला माहिती असं कुंडन ठेवलं कसं वाटतं ते। विठुरायाने मला सोडवलंय, मधमाशांपासून मला त्यांनीच वाचवलंय। आता मी नको का त्याला सोडवायला? अगं का प्रत्येक गोष्टीत वाद घालतीयस? तू काहीही करायचं नाहीयेस, नाही म्हणजे नाही। पांडू तू इथे थांबा सखू जवळ, आणि तिला इथून अजिबात हलू देऊ नकोस। नवं संकट नकोय आता। रडू नका ग पुरे, रडू नका। मग काय करू पांडू मी? तर राक्षसासोबत कसे वागतात बघितलंस ना? आम्ही कर्ज फेडले तरी आम्हाला त्रास देतायत। विठुरायाची पूजा उधळली, त्याला पण माझ्यासारखंच कोंडून ठेवलंय। त्याला अजून लोणी भरवलं नाहीये, उपाशीच आहे। पुरे माझ्या आजी म्हणून तू जास्ती रडायचं नसतं, जास्ती रडलं
की मोठा पाऊस येतो, पूर येतो आणि समद वाहून जात. येऊ दे, मोठा पाऊस येऊ दे आणि त्या राक्षस आजोबांचा वाडा त्या पुरात वाहू जाऊ दे. त्यांना चांगली शिक्षा होऊ दे. माझ्या विठुरायाला त्रास देतात ना ते. असं देवाला कुणी कोंडून ठेवतं का रे पांडू? माझे आप्पा नेहमी कीर्तनात सांगतात की विठुराय म्हणजे आपल्या सगळ्यांची माऊली, आपली आई असते ती. आणि आईची सेवा करायची असते ना, का तिला कोंडून ठेवायचं असतं? पुरे ते तर माणसाचं झालं ना, तो मालकाचा तर राक्षस आहे ना. अरे काय कांदा नाही, मिरची नाही, कसले मिळमिळीत वाढून ठेवले ताटात. एकादशी आज एक दिवस कांदा नाही खाल्ला तर काय बिघडतंय? हे तू कोण ठरवणार? अहो मालक, उपवास आहे तिचा आज, म्हणून बोलते तुम्हासनी. आणि समजा जगानं तिच्यासारखं राहावं असं वाटतं तिला, आणि हीच ठरवते परस्पर. रानते बिमीच, तू तर इकडची काडी तिकडं बी करत नाहीस, नुसतं चुगल्या करायला येतात. ए जास्त आवाज नाही करायचा. ले बोलायला लागलीस तू. समधी हिशेब ना माझ्या ध्यानात आहेत. समध्याचा हिशेब चुकता करतो की नाही बघ. तीन तीन बायका करून बी वंशाला दिवस का नाही मिळाला याचा विचार करा जरा. तो तुराच म्हणाला असेल, जन्माला येईल पोरग ते तुमचं गुण घेऊन येईल त्यापर्यंत लगच. मालक, उपवास करतेस एकादशीचा, उपवास करतेस ना. आता बघ तुझा उपवास कसा चुलीत घालतो ते. ये कांदा भाकर खा. मालक नको मालक, का का माझा उपास मोडलं कसं? मला पाप नको. नवऱ्या पतूर तुला इट्टल जवळचा आहे होय.